कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात श्री दत्त जयंती उत्सव साजरा. विद्युत रोषणाई, फुलांची आकर्षक सजावट आणि धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील नदीकाठावर असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने व धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते. श्री दत्त उत्सव कमिटीच्या वतीने गेली 7 दिवस सुरू असलेल्या या उत्सवामध्ये रोज सकाळी हबप श्री सद्गुरू धोंडेबा महाराज कसबा वाळवे यांचे गुरुचरित्र पारायण झाले, तर हबप शिंत्रे महाराज आणोर, हबप देशपांडे महाराज गुडेवाडे, हबप भगवान मानकर महाराज सरवडे, हबप दामू लोंढे महाराज सोनाळी, हबप निळकंठ महाराज हुपरी, हबप मारुती पाटील महाराज कावणे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर कसबा वाळवे भजनी मंडळ आणि चंद्रे येथील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ यांचा सुश्राव्य संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. तसेच कागल तालुक्यातील लिंगणोर येथील राजा पंढरीचा संगीत सोंगी भजनी मंडळाचा सोंगी भजनाचा कार्यक्रम झाला. व्यासपीठ चालक म्हणून श्री सुजित पताडे महाराज यांनी काम पाहिले. आज सकाळी श्री ज्ञानेश्वरी पारायण 18व्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. दुपारी श्री दत्त जन्मकाळ झाला. त्यानंतर निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान झाले. श्री दत्त मंदिरासमोर खेळण्यांची व खाद्यांचे मोठमोठे स्टॉल उभी करण्यात आली होती. रात्री उशिरा शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली. सोमवारी सायंकाळी 5 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन श्री दत्त उत्सव कमिटीने केले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. नमस्ते. सालाबतप्रमाणे कसबा वाळवे या ठिकाणी दत्त जयंती उत्सव त्याची सुरुवात झाली जवळजवळ आठवड्यापूर्वी. या ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, त्याचबरोबर आतषबाजी, या ठिकाणी जमलेले वाळव्यातील परिसरातील आलेले सर्व भक्तजन आणि आलेले क्रीडाप्रेमी या माध्यमातून दत्तजयंतीचा जो सोहळा आहे अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. गेले 15 दिवस दत्त कमिटीच्या माध्यमातून, वर्गणीच्या माध्यमातून गावामध्ये फिरत असताना या पंचक्रोशीतील लोकांनी बऱ्याच आपल्या परीनं या कमिटीला, दत्त उत्सव कमिटीला देणगीच्या माध्यमातून, अन्नधान्याच्या माध्यमातून मदत केली. प्रथमतः त्या सर्वांचं मी मनापासून कमिटीच्या वतीनं आभार मानतो. आणि या आठवड्यामध्ये जे काही कार्यक्रम झाले त्याचा थोडक्यात उल्लेख करतो. शनिवारी प्रवचनाची सुरुवात झाली. त्याचबरोबर भागातील या पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी या दत्त मंदिरामध्ये येऊन हा कार्यक्रम, आपले भजनाचा कार्यक्रम सादर केला. आणि त्यानंतर आज सकाळी पारायणाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर कुस्त्याचा कार्यक्रमही संपन्न झाला. आणि आज संध्याकाळी आतिषबाजी, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आतिषबाजी संपन्न झाली. आणि सोमवारच्या दिवशी या ठिकाणी लोकांच्या सहभागातून, जनसंपर्काच्या सहभागातून जे काही देणगी जमलेले आहे, तर एक अन्नदानाचा कार्यक्रम, महाप्रसादाचा कार्यक्रम सोमवारी आहे. त्याचा या परिसरातील कसबावाळे गावातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी दत्त कमिटीच्या वतीने मी काय करतोय, विनंती करतो आहे. धन्यवाद. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.